हॅलो, तशी स्वामी समर्थ. नवरात्रीनंतर मी डायरेक्ट दिवाळीची साफसफाईची व्हिडिओ टाकत आहे, ज्याच्याने मी आज मेन तुम्हाला दाखवणार आहे किचनचं जर्मनची भांडी कशी मी कुठल्या ह्याच्याने घासते. त्या डव साबणचा जी मी बॉक्स दाखवते 3चा आणि 4चा सेट येतो. तर डव साबण आम्ही रेग्युलरी वापरतो, तो उरतो त्याच्याने मी जर्मनची भांडी घासते. तर मी आज त्याचा किती छान रिझल्ट येतो हे मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे तुम्हाला दिवाळीचे जर्मनची भांडी घासण्याचं खूप छान एक बेसिक आणि किफायती बजेट फ्रेंडली उपकरण मिळेल, सामान मिळतं. तर इथे मी हे माझं काथा घेतलेला आहे आणि हे डवचा जो साबण आहे ते घेतलेला आहे. ह्याच्यानीच मी अख्खा जर्मनची भांडी घासलेली आहे. तर इथे मी रेग्युलरचा जो माझा तवा आहे ते घेते, घासून दाखवते तुम्हाला. तुम्ही नक्की हे हॅक ट्राय करा, खूप भारी रिझल्ट येतं. मी तर रोजचं माझं वापरणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. तुम्ही यंदा दिवाळीत तुम्ही ह्याच्याने एकदा भांडी जर्मनचं घासून बघा, तुम्हाला खूप छान रिझल्ट येणार आणि जर्मन घासण्याचा किरकिर किंवा चिडचिडपणा नाही येणार. तर अशा प्रकारे ही तवा फक्त मी पाण्याने धुतलेला आहे, कुठली एडिटिंग मी केलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता कुठला काळा साबण नाही वापरला आहे, कुठला जो प्रॉडक्ट आली स्प्रे वगैरे तर मी काहीच वापरलेलं नाही आहे. अशा प्रकारे मी माझं 5 लिटरचा कुकर तुम्ही बघू शकता, खूप छान चांदीसारखं चमकतं आहे. तर व्हिडिओ आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि यंदा दिवाळीतलं आपले जितके आपली ताई आहे सगळे त्यांना नक्की हे शेअर करा. हे माझं छोटासा कढाई आहे ज्याला मी सेंट पेपरमध्ये डव साबण लावूनच घिसलेला आहे, ते पण खूप छान निघालेलं आहे. हे कुकरचं झाकण आहे आणि अशा प्रकारे मी सगळं जर्मनची भांडी घासलेली आहे. तुम्ही एकदा ही हॅक नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. अशा प्रकारे माझी दिवाळीची भांडी घासून झालेली आहे. खूप सुंदर रिझल्ट आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्यू फॉर द वॉचिंग.